मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी घडली। या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला असतानाच या घटनेनंतर मनसेनं मंगळवारी सकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे स्थानक परिसरात धडक मोर्चा काढला। यावेळी मनसेच्या वतीनं रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। मुंब्रा दिवस स्थानकादरम्यान असलेल्या ज्या वळणावर अपघात झाला ते वळण धोकादायक असल्याची तक्रार 3 महिन्यांपूर्वी टिटवाळा येथील मनसेच्या एका कार्यकर्त्यानं रेल्वे प्रशासनाला केली होती। या अपघातात त्या मुलाला पाय गमवावे लागले असल्याचा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे। रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीपणाविरोधात मनसेनं मंगळवारी रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला। ठाण्यातील गावदेवी परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली। मोठ्या संख्येनं मनसैनिक या मोर्चात सहभागी झालेत। रोज प्रवासी मरे, सोयरसूतक आहे का? प्रशासन कोडगे, सरकार निष्क्रिय, प्रवाशांना कोडवाली, त्याची झोळी सदाखाली, दररोजचा प्रवास न ठरो शेवटचा श्वास, मृतांना न्याय द्या, दोषींना शिक्षा, या निष्काळजी रेल्वे प्रशासनाचं करायचं काय? अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे स्थानक परिसरात घोषणाबाजी केली। या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला।